اسلام کی دعوت کو تمام بندگان خدا تک پہنچانا یہ ہر مسلمان کی ذمہ داری ہے۔ اسی ذمہ داری کا احساس دلانے کے لیے جماعت اسلامی ہند کی جانب سے جنوری 2021 میں ہفتہ روزہ دعوتی مہم اندھیرے سے اجالے کی طرف اس عنوان سے منعقد کی جا رہی ہے۔ اس مہم کی تیاریوں کے سلسلے میں جماعت اسلامی ہند کی جانب سے ایک روزہ تربیتی کیمپ کا انعقاد کیا گیا۔ اس کیمپ میں سبھی وابستگان جماعت کو مدعو کیا گیا۔ کیمپ میں رہنمائی کے لیے حیدرآباد سے مہمان مقرر کو مدعو کیا گیا۔ کیمپ کے دوران فریضہ دعوت دین اور اس کی اہمیت کے بارے میں قرآن و حدیث کی روشنی میں اہم معلومات دی گئی۔ ملک کے موجودہ حالات میں کس طرح سے مؤثر انداز میں دعوت کا فریضہ ادا کیا جا سکتا ہے، اس کے بارے میں لاہ عمل بھی بتایا گیا۔ دعوت دین کی راہ میں آنے والی رکاوٹوں کا ثابت قدمی کے ساتھ مقابلہ کرنے اور موقف پر ڈٹے رہنے کی نصیحت کی گئی۔ کیمپ کے دوران جماعت اسلامی ہند میں شامل ہو کر نئی رکنیت حاصل کرنے والے نئے ارکان کا بھی خیر مقدم کیا گیا اور انہیں کلمہ شہادت کی تجدید करवाई गई। 22 जानेवारी ते 31 जानेवारी ह्या 10 दिवसामध्ये राज्यस्तरीय मोहीम राबवण्यात येणार आहे। त्याचं शीर्षक अंधारातून प्रकाशाकडे अशा प्रकारे राहील। अंधार म्हणजे काय? माणसाची सर्वात मोठी चूक ही असते की स्वतः तो अंधारात राहून त्याला हे कळत नाही की मी अंधारात आहे। ही माणसाची सर्वात मोठी चूक आहे। तर आम्ही प्रत्येक मानवजातीला अंधारापासून जाणीव करून देण्याची ही मोहीम आहे। अंधारामध्ये याचे खूप मोठ्या प्रकारे विश्लेषण करता येते। कुरान की आयत है मिन जुल्माती इलन नूर कि अंधेरे की तरफ से नूर की तरफ। तर अंधेरा काय, अंधार काय, तर हे प्रत्येक प्रकारचे जे गुन्हे आहेत, एक डॉक्टर असून तो जर क्राईम करत असेल, सुशिक्षित क्राईम करत असेल तर तो स्वतः अंधारातच आहे। एक वकील गुन्हेगाराची बाजू मांडत असेल तर तो सुद्धा अंधारात आहे। अशा प्रकारे आपल्याला जातपात, स्त्रीभ्रूण हत्या, भ्रष्टाचार, स्त्रियांवर अत्याचार, स्त्रियांना वडिलांच्या संपत्तीत वाटा न देणे, अशा प्रकारचे कित्येक गुन्हे जे आहे आपण मांडू शकतो ते अंधार आहे। आणि आम्ही जमात इस्लामी हिंदतर्फे राज्यस्तरीय मोहीम राबवून ह्या अंधारापासून लोकांना ज्ञात करून त्यांना उजेड काय, नूर काय याची जी आहे दीक्षा देत आहोत। इस्लाम, कुरान आणि मोहम्मद पैगंबर हे फक्त केवळ मुसलमानांचे नाहीत, ही खूप मोठी जी आहे गैरसमजूत आहे की इस्लाम, कुरान आणि मोहम्मद पैगंबर साहेब हे मुसलमानांचे आहेत, नाही तर हे सर्व मानव जातीसाठी आलेले आहेत। तर याबद्दल जे आहे माहिती देऊन लोकांना जे आहे नूरची जाणीव करून देणे हाच एकमेव उद्देश या जमात इस्लामीच्या मोहिमेचा आहे। धन्यवाद।